पप्पा जेव्हा माझे आजारी पडले तेव्हा माझ्यावरती खूप भार पडला अचानक. कोरोना पॅन्डेमिकमध्ये माझे पप्पा आजारी पडले आणि जेव्हा ऑपरेशन करायचा डिसिजन घेतला आणि करून झालं, तेच माणसं म्हणायला लागली की कशाला केलं ऑपरेशन, बघ ऑपरेशन केलं म्हणून तो आता गेला. गरिबी. तरी पप्पाने खूप खूप जास्त प्रगती करून आम्हाला कुठल्याच गोष्टी कमी पडू नाही दिल्या, म्हणून कदाचित मी आता या लेवलपर्यंत आले असेल. दुनिया काय बोलतीये ना ह्याच्याशी फरक नव्हता पडत आणि मम्मीला मी तेवढंच बोलले होते, मला फक्त तू पप्पांच्या पाठीमागे सपोर्ट कर. मी एवढा पैसा कमवेन आणि एवढं नाव कमवेन ना की तीच लोक आपल्या पाठीमागे फिरतील. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज माझ्या फ्रेममध्ये जी अभिनेत्री आहे तिला तुम्ही किती ग मालिका 3 ते 4 मालिका 3 ते 4 मालिका आणि मालिकेत बघितलं असेल. आणि मगाचपासून मी तिच्याशी जेव्हा बोलते मला असं सतत जाणवते हॅशटॅग धाकड गर्ल हा ट्रेंड आता लवकरच व्हायरल होणार आहे. आणि तन्वी माझ्यासोबत एक कॉफी घेऊन आम्ही बसलेलो आहोत. तन्वी, कशी आहेस? मी एकदम मस्त टकाटक इथे येण्यासाठी खूप एक्साइटेड होते. फायनली आली ती फायनली आले. बराच वेळ करून उशीर करून आलीये, पण आलीये. येस. ठाणे आणि अंधेरी मधलं जे ट्रॅफिक आहे ते ती पार करत अखेर मज्जाच्या ऑफिसमध्ये आली आहे. पण मला खरंच खूप बरं वाटतंय की आज तू इथे आहेस आणि तुझ्या मालिका आम्ही बघत राहतो. प्रेक्षकांची एक काय म्हणतात, फार प्रेक्षक ना आपला चोखंदळ आहे किंवा चुजी आहे. त्यांना पटकन कोणतीही भूमिका करणारे कलाकार नाही आवडत. पण त्यांना ना कॅरेक्टर आर्टिस्टवर एक वेगळंच प्रेम असतं. मेन लीड पेक्षा त्यांचं कॅरेक्टर आर्टिस्टवर वेगळं प्रेम असतं. किती अभिमान आहे कॅरेक्टर आर्टिस्ट असल्याचा. मला मुळात कॅरेक्टर म्हण, लीड म्हण, मला याच्याशी काही घेणं देणंच नाहीये. मला जो रोल मिळतो मला माहितीये मला 100% त्याच्यामध्ये द्यायचंय. मला ते करताना खूप जास्त मजा आली कारण माझं बबली कॅरेक्टर होतं. मी एका दगडावर कधीच नव्हती. मी सतत इकडून तिकडे म्हणजे शेडच इतक्या होत्या त्याच्यामध्ये की कधी राग, कधी बबली, कधी बिंडोक, कधी असे इतके प्रकार होते की ते कॅरेक्टर मला करताना खूप मजा यायची. जेव्हा निगेटिव्ह करायला स्टार्ट केलं कॅरेक्टर तेव्हा लोकांचा प्रतिसाद थोडा असा आला की नाही, आम्हाला सिंचू बघायला बबली छान वाटते, गोड छान वाटते, तिला असं तिखट नका बनवू वगैरे. पण ठीक आहे ना, म्हणजे गोड किती खावं माणसाने, कधी तिखट पण खाल्लं पाहिजे, कधी कडू पण खाल्लं पाहिजे, सगळंच असलं पाहिजे. त्यामुळे मला ते कॅरेक्टर खूप जास्त अजून सुद्धा मनात आहे, सिंचना माझ्या ते कॅरेक्टर. पण तेच आहे की कॅरेक्टर आणि लीडचं जसं तू बोललीस की काही लोकांना कॅरेक्टर जास्त आवडतात लीडपेक्षा वगैरे. सो असतं असं की लीडला जास्त प्राधान्य आणि कॅरेक्टरला थोडं कमी. हे मी खूप फेस केलंय या बाबतीमध्ये. पण ठीक आहे, माझं कॅरेक्टर लोकांना आवडतंय, आवडत होतं आणि सिंचना त्यांच्यासाठी बोलतात ना, जसे फ्लेवर्स घेऊन आली होती, तशी तन्वी सुद्धा धाकड गर्ल बनून नवीन नवीन फ्लेवर्स घेऊन अजून पुढे येईल प्रेक्षकांसमोर. अगदीच. आणि म्हणूनच कडू ब्लॅक कॉफी Yes, गोड cheers. तन्वीसाठी आम्ही आणले. चीअर्स. पण आम्ही जसं तू आता जस्ट बोलले की बबली कॅरेक्टर आहे, प्रेक्षकांना तसं बघायची सवय. तन्वी खरी कशी आहे? म्हणजे ती खरंच बबली आहे, सिरियस आहे, इमोशनल आहे, इमोशनल फूल आहे, काय म्हणशील? काय तन्वी म्हणजे एक पूर्ण पॅकेज आहे. म्हणजे मी सगळ्यात जास्त तर हळवी आहे, इमोशनल जास्त आहे. मी माझ्यापेक्षा जास्त समोरच्याचा विचार करते की जर मी मगाशी हिच्या हातामध्ये बॉटल पकडायला दिली की माझं झालंय पिऊन, प्लीज ठेवतेस का, तर तिने पण तो विचार केला नसेल की मी तिला सांगितलं हे काम, जे की तिचं काम नाहीये. पण 2 सेकंदांनी मी ते काम सांगितल्यानंतर स्वतः रिअलाइज केलं की तू सांगून चूक केलीस का, तिला का तू बॉटल उचलायला सांगितलीस की ही बॉटल ठेव म्हणून, की मी उठू शकत नव्हते म्हणून सांगितलं. तो तिने नाही विचार केलाय, पण मी हा विचार केला. जसं मला आता इथे यायला लेट झाला, याचा तू जास्त विचार नसशील केला की अरे पुढचे इंटरव्ह्यूज आहेत वगैरे. पण तिथे कारमध्ये बसून माझे विचार हेच चालू होते, मला शिव्या पडत असतील, मला हे चालू असेल ते चालू. ओव्हर थिंकर खूप आहे. स्वतःच्या जागेवर विचार करण्यापेक्षा राहून मी दुसऱ्याच्या जागेवर जास्त राहून विचार करते. त्यामुळे कुठेतरी मी जास्त हर्ट होते. दुसऱ्याने डोकं लावायच्या आधी ते त्याचंच डोकं मी लावून बाजूला होते असं. त्यामुळे हळवी आहे, इमोशनल आहे. पण राग माझा नाकावरती आहे. म्हणजे जे माझ्या पोटात ते माझ्या ओठावर असं आहे. मी खोटं बोलून चालत नाही. मला जर एखादी गोष्ट नाही पटली, तर मग तुला कितीही राग आला तरी चालेल. भाई नाही पटत तर नाही पटत. मग तू काहीही कर. आणि मला पुढे मी काय गमावणार आहे याचा रिग्रेट आत्ता ठेवण्यापेक्षा मला आत्ता त्याचा त्रास होतोय ना, तर मग मी ती गोष्ट जास्त सहन नाही करत. सो अशी मी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि
जीव लावला तर जीव देणारी आहे असं पण तन्वी अक्षरशः. लहानपणापासून अशी म्हणजे तू तू अशीच होतीस की काही इन्सिडेंटने एक असतं ना की नाही. माणूस तसा बनतो किंवा हा. बनायला भाग पडतं आपल्याला हे जग. हम्म. तू अशीच होतीस? नाही. लहानपणी मी इमोशनल फुल होते, जसं तू हम्म. म्हटलीस कशी आहेस. लहानपणी मी खूप इमोशनल फुल होते. जसं दुसरं सांगेल तसं त्याच्यावरती विश्वास ठेवणं. हलक्या कानाची म्हणतात हम्म. ना तसं, की फ्रेंड्समध्ये सुद्धा खूप ब्रेकअप्स झालेत माझे मैत्रिणींमध्ये. सो जसं एकीने सांगितलं, की ही तुझ्याबद्दल अशी बोलली, तर तिच्यावरती विश्वास ठेवणं, हिच्यावरती न ठेवणं. हे सगळं झालं. त्यानंतर थोडी दुनियादारी बघत गेले. मग नंतर कळलं, की कसे लोकं हो. असतात वगैरे. म्हणजे माझ्या घरापासून म्हणशील तर माझे पप्पा जेव्हा आजारी पडले तेव्हापासूनचा माझा प्रवास खरा सुरू झाला. ही तन्वी जी इमोशनल होती, दुसऱ्यांना बोलू नको बोलू हा जो जास्त विचार करायची, की अरे देवा यांना जर मी बोलले तर हे हर्ट होतील. अरे देवा मी हे जर आत्ता बोलले तर याच्याने महिनाभरानंतर किंवा 1-2 दिवसानंतर माझ्या मम्मीला काहीतरी फेस करावं लागेल. माझ्या पप्पांना काहीतरी फेस करावं लागेल. सो नाही तन्वी, तोंड बंद ठेव, काही नको बोलूस. अशी जी मी होते त्याचं पूर्णपणे बोलतात ना अपोझिट कॅरेक्टर हम्म. मी आत्ता आहे. ती तन्वी आणि आत्ताची खूप डिफरंट आहे. पप्पा जेव्हा माझे आजारी पडले तेव्हा माझ्यावरती खूप भार पडला अचानक. कोरोना पॅन्डेमिकमध्ये माझे पप्पा आजारी पडले. त्याच्यानंतर सुद्धा डिसिजन घ्यायचा होता. 4 डॉक्टर म्हणत होते ऑपरेशन करा, 4 म्हणत होते ऑपरेशन नका करू. आता असं झालं, जेव्हा आम्ही ऑपरेशन नाही करायचं म्हणत होतो, तेव्हा तेच जे आमची माणसं आहेत ती म्हणत होती, "नाही, ऑपरेशन करायला हवं." म्हणजे जेव्हा नको म्हणत होतो तेव्हा म्हणत होते, की "नाही ऑपरेशन करा, तुम्हाला काय तुमचा बाप नकोय का?" हम्म. आणि जेव्हा ऑपरेशन करायचा डिसिजन घेतला, तेव्हा ते म्हणत आणि करून झालं, तेव्हा तीच तीच माणसं म्हणायला लागली, की "कशाला केलं ऑपरेशन? बघ ऑपरेशन केलं म्हणून तो आता गेला." म्हणजे मेंदूचं ऑपरेशन होतं, ट्यूमरचं. म्हणजे जे काही करू ना त्याच्या अपोझिटच सगळे बोलत होते आणि हे ना पहिल्यांदा टॅकल करता येत नव्हतं, की लोकं असे का करतात? पण नंतर कळत गेलं, की जे आपण करतो ना त्याच्या अपोझिटच लोकं बोलतात. तू चांगलं करतेस ना, तर तू किती वाईट आहेस हे लोकं दाखवणार. तू किती वाईट करतेस त्याच्यावरती त्यांना बढावाच मिळतोय बोलायला, की नाही अरे हिचं तर वाईट झालं, बरं झालं, कशाला पुढे जाते. हे आहे. सो तो प्रवास त्याच्यानंतर एक आपलं असतं, की पप्पा, मम्मींना विचारणं, की हे करू का, ते हम्म. करू का? आता पप्पा मेन पिलर माझा गेल्यानंतर मम्मी स्वतःच गळून पडली होती. तिला काही स्वतःचे डिसिजन्सच घेता येत नव्हते. तिला स्वतःला मला सांगावं लागत होतं कारण मी मोठी मुलगी आहे. सो पप्पा गेल्यानंतरचे जे डिसिजन्स होते माझ्यासाठी ते खूप मोठे होते. इंडस्ट्रीत येण्याचा पण माझा डिसिजन होता. तो पूर्ण गावाच्या विरोधात, माझ्या पूर्ण घराच्या विरोधात मी घेतला होता. कारण मी एका छोट्या गावातून आत्ता इथे आली आहे. सो तिथून मला इथे येण्यापर्यंतचं जे असतं ना, आता जे मी बोलतीये हे 4 शब्दात, 4 वाक्यात संपेल. पण त्याच्या पाठीमागचं जे स्ट्रगल होतं माझ्यासाठी, की दिवसेंदिवस लोकं काय म्हणतात गावातली किंवा लोकं माझ्या मम्मीला काय नावं ठेवणार आहेत. उदय कोलते हे जे नाव साखरपा गावामध्ये इतकं फेमस, निर्व्यसनी माणूस, कोणाच्या अद्द्यामध्यात नाही आणि त्याची मुलगी इंडस्ट्रीत जातीये. मग इंडस्ट्रीत मुली कशा जातात हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. मुली कशा पुढे जातात किंवा इंडस्ट्रीतल्या कशा असतात हे चांगलंच माहिती आहे. जे इंडस्ट्रीला ठप्पा बसलाय ना घाणेरडा, तो आपल्याला लागायला वेळ लागत नाही. कारण सगळेच म्हणतात ना, माधुरी दीक्षित जन्माला यावी तर दुसऱ्याच्या घरी यावी, आपल्या नको. सो तसंच पॅटर्न होता. "ये कर बाई, तू काय करायचं ते कर, पण इंडस्ट्रीत नाही करायचं." हे जे त्यांचं होतं, त्या गोष्टीला क्रॉस करत मग दिवसेंदिवस ज्या ट्रोल्सला मी सामना करत होते, की गावातली लोकं असतील किंवा रिलेटिव्हज असतील, जे माझ्या मम्मी-पप्पांना कानात जाऊन सांगायचे, की "बघ हिचे फोटोज बघ, हे बघ, ते बघ, बघ कशी करतीये" वगैरे, वगैरे. त्याच्याने मम्मी-पप्पांची जी बोलणी मी खात होते. परत स्वतःला स्ट्राँग बनवत होते, की नाही जर ठरवलंयस तर कर, जर ठरवलंयस तर कर. हे तुझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे जे तुला करायचंय. सो ह्या एका स्वप्नाने आणि माझ्या पप्पांच्या जाण्याने मला लोकं कळलीत. मला दुनिया बघायची गरजच नाही पडली. माझ्या आजूबाजूच्या लोकांनीच मला पूर्ण दुनिया दाखवली, की माणसं कशी असतात. पप्पा गेल्यानंतर आजपर्यंतचा हा दिवस स्वामींच्या कृपेने म्हण, पण मला दुसऱ्याकडे ₹1 मदत मागावी नाही लागली. ना कुठल्याच माणसाने आमच्या जवळच्या सुद्धा मला ₹1 मदत हवी का म्हणून ना माझ्या लहान भावाला विचारलं, मला विचारलं, ना माझ्या आईला विचारलं. आम्हाला एकाही माणसाने मदतीचा हात न देता आज मी इथपर्यंत आहे. चांगला प्रवास केलाय मी. मला खूप अडचणी आल्या, पण स्वामींच्या कृपेने किंवा पप्पांच्या चांगल्या कर्मांमुळे मी कदाचित व्यवस्थितपणे सगळ्या जागी पोहोचली आहे. सो ही तन्वी कणखर आणि एवढी स्ट्राँग बनली आहे ना, ती या सगळ्या माझ्या माणसांमुळे असेल, माझ्या पप्पांच्या जाण्यामुळे असेल, माझ्यावर 21 वर्षात ज्या जबाबदाऱ्या पडल्या, 20-21 वर्षांची असताना ज्या जबाबदाऱ्या पडल्या त्याच्यामुळे असेल. सो मी आहे हळवी.
पण मी आता माणसांना जवळ करायचं सोडून दिलंय. माझ्यापासून जेवढे लोक लांब असतील, यू वोंट बिलीव्ह, बट मी दिवसातून कुठल्याच रिलेटिव्हशी बोलत नाही फोनवरती. ना मला कोणाचे फोन येतात की तू कशी आहेस, किंवा मी आता एकटी राहते माझ्या आजीला हम्म. घेऊन. मला कोणीही विचारत नाही तू कशी राहतेस, तुला कुठे अडचणी आहेत का, तुला पैशांची गरज आहे का, तुला मेंटली गरज आहे का, तुला काही कोणी त्रास देतंय का, तुझं सगळं नीट चाललंय का. आजपर्यंत आपुलकीचा प्रश्न न विचारलेली मी मुलगी आहे. पण मी मात्र प्रत्येकाच्या अडीनडीला धावत जाते, कारण मी पप्पांना शब्द दिला होता. ज्या दिवशी तुमचा अपमान झालाय त्या घरामध्ये, की या घरात येऊ नकोस, कोरोना पॅन्डेमिक आहे, सो तुझ्यामुळे कोरोना सगळ्यांना होईल, हे स्टेटमेंट करून जेव्हा आम्ही आमच्या मेन घरातून दुसऱ्या घरात गेलो, त्या दिवशी मी ठरवलं होतं, की तुमच्या वेळेस नाही कामाला आलीत लोकं, पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तिथे तिथे जाऊन त्यांना ते दाखवून देणार, की ही वेळ असते ना, जेव्हा माणूस जाणार असतं, आपल्याला एक हिंट येते, की आता आपण जास्त दिवस नाही राहणार, तेव्हा त्या माणसाला हवं असतं, की आपण सगळ्या माणसांसोबत ते दिवस स्पेंड करावेत. आपल्या हसरं गोकुळ जे असतं, तिथे आपण आपले शेवटचे दिवस घालवावे. जे माझ्या पप्पांना घालवायला नाही मिळाले. तो राग धरून मी आत्तापर्यंत प्रवास केलाय, आणि मी आत्तासुद्धा सांगते, की कोणालाही गरज लागू देत, मी तिथे पहिली हजर असणार. मी कुठेही असू देत, सीनमध्ये असू देत, अजून कुठे असेल, मी पहिली तिथे जाऊन पोहोचणार. कारण ते दुःख मला माहिती आहे. जेव्हा आपल्यासाठी कोणीच उभं राहत नाही, जेव्हा आपल्या पप्पांची अवस्था आपण बघतो, की पप्पा आता जाणार आहेत किंवा काय आहे, आणि ती अवस्था माहीत असताना जेव्हा समोरची सख्खी माणसं असतील, चुलत माणसं असतील, स्वतःची माणसं असतील, जेव्हा तिथे त्या पॉइंटला कोरोना म्हणून स्वतःच्या जीवाचा विचार केला ना त्या लोकांनी, तिथे मी ठरवलं की नाही, त्या क्षणाला मी त्यांच्यासाठी उभी राहणार. मग याच सगळ्या गोष्टींनी मला स्ट्रॉंग बनवलं, आणि मला आता माणसं जवळ नको आहेत. सो मी अशी झाली आता. पण माझं आहे की समोरचा माणूस जर माझ्यासाठी जीव लावत असेल ना, तर मी 110% माझा देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मी कुठे कमी नाही पडली पाहिजे. पण असंच होतं, परत तेच होतं. मैत्रिणी असू देत, मित्र असू देत, त्यांचा विचार करून, त्यांच्या परिस्थितीचा विचार करून मी जर तिथे सारखी जात असेल ना, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना मी उपयोगी नसते. म्हणून मी आता ट्रस्ट नाही ठेवत. माझी एकटी राहण्याचा प्रयत्न करते, जितकं होईल तितकं. आणि मग स्वामी आहेत, स्वामींना जवळचं करून ठेवलंय, त्यामुळे जर काही अगदीच. झालं तर त्यांच्या फोटोसमोर जाऊन भांडते मी लिटरली, की असं का झालं माझ्याशी. अगदीच. आणि ते म्हणतात ना, नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. हो. हे मला आज अत्यंत, म्हणजे 15 मिनिटं पूर्वी आम्ही बोललोय आणि मला थोडासा राग आला होता, ही का नाही आली, माझे पुढचे इंटरव्ह्यू का नाही आले. आणि म्हणजे सगळं एक माणूस आपण फार पटकन जज करतो. आपण नेहमी ऐकतो इंस्टाग्रामवर की ऑलवेज बी काइंड. एखादा माणूस त्याच्या डोक्यात काय घेऊन फिरत असेल, एखादा माणूस काय सफर करत असेल त्याच्या आयुष्यात, आणि आपण पटकन एखाद्या चुकीमुळे एखाद्याला इतकं जज करतो. सो आय एम सो सॉरी. नाही नाही मी ठीक रिॲक्ट आहे. नाही झाले, पण हा हा एक थोडंसं होतं. ठीक आहे ठीक पण आहे. तू इतकी स्ट्रॉंग आहेस तन्वी, इतकी स्ट्रॉंग. आणि हे जे कॅरेक्टर तू आता प्ले करते त्याच्या अत्यंत ऑपोजिट. म्हणजे काय ती संचू आणि तू काय ते हो कॅरेक्टर प्ले हो करते. हो आणि हो. हे किती स्विच ऑन स्विच ऑफ जमतं तुला? जमवावं लागतं. म्हणजे मी कितींदा तरी असं झालंय ना, मी सेटवरतीच हर्ट झाले असेल ना कितींदा तरी, तर माझ्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर मला जेव्हा हरीश माझा टचवूड असाच राहू देत, तो दुसऱ्या लोकांशी सुद्धा, त्याला कळतं बरोबर की मी आता रडतीये बरं, पण मी अशी सांगायची, "अरे जांभई आली, पाणी आलं डोळ्यातून माझ्या, बापरे." मी नाही दाखवत माझे इमोशन्स सेटवरती. माझी आत्तापर्यंत इमेज अशीच आहे की मी स्ट्रॉंग आहे, मी वाघीण आहे, आणि मी समोरच्याला गिळून फाडून खाऊन टाकेन. पण या स्टेटमेंटच्या पाठीमागे ना रडतानाची पण मी असते, पण मी दाखवूनच देत नाही. कारण मला माहिती आहे, ज्या दिवशी मी हळवी पडेन ना, त्या दिवशी ही दुनिया, जी माझ्या जवळचे लोक आहेत ना, ते मला पोखरून खातील. कारण मी डिसिजन नाही नीट घेऊ शकत किंवा असं तसं बोलून. मला दाखवायचं की मी स्ट्रॉंग आहे. मला माझी इमोशनल साईड नाही दाखवायची. मी माझ्या मम्मीला सुद्धा आत्तापर्यंत स्ट्रॉंग बनवलंय, भावाला स्ट्रॉंग बनवलंय, आजीला स्ट्रॉंग बनवलंय. हे दाखवून की तुमची मुलगी स्ट्रॉंग आहे, तिला कोणाचीच गरज नाहीये. मी अजून सुद्धा मम्मीला म्हणते, जिथे त्रास होईल ना भिडायचं. मी आहे, तुला कोणी काही बोलणार नाही. मी आहे, आणि आपली दुनियाच कोण आहे हे आपल्याला कळलंय जेव्हा. आणि खरं सांगते, आपल्या सुखामध्ये जितकी लोकं आपल्या बाजूला दिसतात ना, तुझ्यावरती एक मोठं संकट येऊ देत, तुला तुझी माणसं नक्की कळतील. मला स्वामींनी तो दिवस दाखवला 20 वर्षांची असताना, की हे घे, हे तू घेऊन फिरतेस ना पुरं जिल्हा, तो नाहीये तुझा. तुझी आई, तुझा भाऊ, तुझे वडील आणि तुझी आजी एवढेच आहेत तुझ्यासाठी. नव्हतं कोणी माझ्यासाठी. आणि लिटरली सांगते, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी एकटी पडले होते, की मी डिसिजन काय घेऊ?
माझे पप्पा जेव्हा गेले त्या दिवशी मी रडत बसायला हवं होतं, पण मी पप्पांच्या बॉडीवरचे कपडे चेंज केले माझ्या एका भावासोबत, रोहन दादासोबत. डायपर चेंज केलं. नवीन कपडे घेतले होते त्यांच्यासाठी, की पप्पा बरे झाल्यानंतर हे कपडे घालतील. ऑनलाईन शूज मागवले होते, कारण तेव्हा ऑनलाईनच सगळं चालत होतं कोरोनामध्ये. पप्पांना शूज मागवले, की पप्पा बरे होतील, स्वतःच्या पायांवरती उभे राहतील आणि जॉगिंगला जातील म्हणून शूज मागवलेले. त्या दिवशी मी पप्पांना कपडे घातले, शूज घातले आणि तयार करून तिथे ठेवून दिलं सगळ्यांसमोर. त्या दिवशी मी एकदाही रडले नाही. आणि त्या दिवशी मला रडायला सुद्धा आलं नाही. लोकं येऊन सांगत होते, "तन्वी रड, 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 व्यक्त हो." मी त्या दिवशी रडले नाही ना, म्हणून मला आत्ता कंटिन्यू जेव्हा त्यांचा विषय येतो ना, तेव्हा मला रडायला येतं. कदाचित मी त्या दिवशी रडले असते, एकदाच व्यक्त झाले असते तर बरं झालं असतं. पण आत्ता असं होतं ना, प्रत्येक छोट्या-मोठ्या डिसिजन्समध्ये मला त्यांचीच आठवण येते. पण मी लकी पण समजते, की ते जाता-जाता मला स्ट्राँग करून गेले. एक्झॅक्टली. आता मला जर कोणी तू म्हणतंय ना, तर मी तू पासून सगळं काढायला मोकळी आहे समोरच्याचं. कारण मला सगळ्यांचे ट्रू कलर्स समजले त्या दिवशी. तर मी इतकं स्ट्रॉंगली व्यक्त होणं, इतकं स्ट्रॉंगली बोलणं, हे अगेन पप्पा गेले, शिकवून गेले. त्याआधी तन्वी अशी नव्हती. बिलकुल 1% पण अशी नव्हती. नाही. एक असतं ना प्रत्येक व्यक्तीला एक ठेच लागणं किंवा एक व्यक्ती जाणं किंवा काहीतरी मोठं संकट येणं, ज्यामुळे तुम्ही 360 डिग्री चेंज होता तुमच्या लाईफमध्ये. आता एक नवीन प्रोजेक्ट तन्वीच्या आयुष्यात येतोय, त्यासाठी किती तयार आहेस? तयार तर मी आहेच. मला नवीन स्ट्रॅटेजी म्हण किंवा अजून काही प्लॅनिंग, प्लॉटिंग करायची काही गरज नाहीये. मला असं वाटतंय, की मी जितकं आयुष्यात आता मी 25 वर्षांची आहे. मी जितकं बघितलंय आयुष्यात तितकंच माझ्यासाठी काफी आहे. मी म्हणजे जे आहे ना एक वाक्य आता किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास. माझं तसंच आहे. कोणीही समोर येऊ देत, मी एकटी बास आहे त्यांना. मला वेगळं अजून ठरवून जायची काही गरज नाहीये. मी ओरिजिनल जशी आहे तिथे जरी राहिले तरी पण मी सर्व्हाइव्ह करू शकते तिथे. आणि जी मी आहे, जी मी म्हणते की तन्वी गोलते ब्रँड आहे, एका छोट्या गावातून आलेला, जो शहरात येऊन मोठा होतोय आणि कोणाच्या जीवावर नाही होतोय मोठा, स्वतःच्या जीवावरती होतोय मोठा. सो ते मी करून नक्कीच दाखवेन तिकडे जाऊन, एवढं मला माहिती आहे. याच्यावरूनच मी एक माझा किस्सा सांगते तुला. जिथे मी आधी काम करत होते ना, तिथे एका व्यक्तीने मला म्हणजे आयुष्यात एका भल्या व्यक्तीने सांगितलं होतं सगळ्यांसमोरच, की "तुला कळतंय का? यू आर वेस्ट. तू कचरा आहेस, कचरा. कळतंय का तुला? तुला जे आयुष्यात करायचंय ना, ते तू करत नाहीयेस. तू नको तिथे आहेस." हे स्टेटमेंट माझ्या आयुष्यात मी एवढं हायलाइटमध्ये ठेवलंय ना, की मला आत्ता ह्या 4 महिन्यांमध्ये त्या व्यक्तीला बोलून दाखवायचंय, करून दाखवायचंय, की हा कचरा, कचरा नव्हता. कदाचित तुमच्यासाठी तो कचरा होता, पण तो तिथून निघाला आणि त्याने स्वतःची लायकी ओळखली आणि तो आत्ता चांगल्या जागेवर आहे. कदाचित मी डंपयार्डमध्येच होते, कचऱ्यांमध्येच होते म्हणून मला कचरा नाव पडलं होतं. बट तो कचरा, कचरा नव्हताच, त्याला ओळखलंच नव्हतं कोणी. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आता तो कचरा स्वतःचं नाव करणार आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे. आणि मी त्या व्यक्तीला पण म्हणेन, की थँक सो मच 4 चौघांमध्ये मला कचरा म्हटल्यासाठी. त्यामुळे मला अक्कल तरी आली, की त्या जागी माझी किंमतच नाहीये. सो मला त्या जागेवरून लवकरात लवकर निघायचंय आणि कचरा हा वर्ड काढायचा आहे माझ्यासाठीचा खोडून. सो कचरा म्हटल्यासाठी. हा कचरा निघालाय तुमच्या आजूबाजूने आता. आणि तो चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या मनाच्या लोकांसोबत आत्ता असणार आहे आणि स्वतःला प्रूव्ह करणार आहे. सो कचरा म्हटल्यासाठी. बापरे! आणि जेव्हा हा शब्द जेव्हा तुझ्या समोर तुझ्याबद्दलच बोलला गेला, आजूबाजूच्या कलाकारांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी आवाज नाही उठवला? तिथे फक्त असंच आहे, की मी वयाने लहान आहे. मी कॅरेक्टर रोल करते. त्यामुळे असं आहे, की मी जे काही बोलेन ते तसं नाहीये गं, तसं नाहीये गं, असं नव्हतं म्हणायचं गं, असं नाही गं. ती समजवण्याची पद्धत एक वेगळी होती, अशी होती, तशी होती. ठीक आहे. समजवण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण 4 माणसांमध्ये हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. समजवायचं आहे ना, तर स्वतःच्या मेकअप रूममध्ये नेऊन बोला, हसी मजाकमध्ये, की कचऱ्यासारखी नको वागू हां. जे करायचंय ते चांगलं कर. हे कर, ते कर. ज्याची आवड आहे तुला ते कर वगैरे. हे बोलणं वेगळं आहे. 4 लोकं आहेत, जिथे इन्फ्लुएन्सर्स वेगळे आले, जिथे मीडिया आहे, जिथे हे आहे, ते आहे.
अशा लोकांसमोर तुम्ही मला डायरेक्ट म्हणताय. आणि मला माहित होतं, मी डे वन पासून रडारवरतीच होते सगळ्यांच्या. मला माहितीये मी युनिक आहे. कुठलाही इव्हेंट असू देत किंवा काहीही असू देत, तन्वी कोलतेची वाट खूप जण बघत बसतात, की आता ती कशी तयार होऊन येणार आहे. खूप लोक वाट बघतात. त्यामुळे जेलसी असेल काही लोकांची. आणि मला एवढं माहिती आहे, जिथे मी जाते तिथे मार्केट खाते. मी भलेही छोट्या गावातून आलेली असू देत, पण माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे, माझं बोलणं चांगलं आहे, माझं मन चांगलं आहे, माझं सगळं चांगलं आहे, मी माणसं जोडते. पण त्याच गोष्टी काही लोकांना नाही आवडत, की एवढ्या एवढ्या कमी वेळात चांगला फेम, एवढ्या कमी वेळात चांगली माणसं. इव्हन मीडियावाले जरी आले ना, तरी सगळे असं शोधत येऊन हग वगैरे करून मोकळे, की "कुठे होतीस तू अगं?" वगैरे, वगैरे. जितकं त्यांना विचारत नसतील, तितकं मला विचारलं जात होतं. सो ते एक असू शकतं, की "अरे, हम तो लीड है, हमें नहीं पूछते ये कौन है? इसको क्यों पूछते?" म्हणून मला जो राग आहे ना एक प्रकारचा, लीड म्हणजे काही नसतं गं. असे कितीतरी लीड बघितले ज्यांना ॲक्टिंग नाही येत. पण ते लीड आहेत म्हणून त्यांना किंमत आहे. तुम्ही कॅरेक्टर शिवाय सीन उचलून दाखवा. अगदीच. आम्ही फिलर्स म्हणून आम्हाला नका यूज करू किंवा आमच्याकडे फिलर्स म्हणून नका बघू. तुम्हाला जर कानाखाली जरी मारायची असेल ना, तुम्ही लीडमध्ये माराल का? नाही. तुम्हाला कॅरेक्टरच लागेल ना तो सीन उचलण्यासाठी. मग कॅरेक्टरची पण तेवढीच व्हॅल्यू करा. म्हणून मी सेटवरती आहे ना, जास्तीत जास्त आर्टिस्ट सोबत घालवण्यापेक्षा मी माझ्या स्पॉट दादा, मेकअप दादा आणि हेअर दादा या लोकांवरती एवढा जीव लावलाय, की मी सीरियल सोडल्यानंतर पहिले कॉल मला स्पॉट दादांचे आलेत आणि ते लोकं रडलेत, की "मॅम क्यू जा रहे हो?" मी दिवाळी माझी आर्टिस्ट सोबत कधीच सेलिब्रेट नाही केली. माझ्या पाठीमागे पण कोणाला विचारा, चांगल्या आर्टिस्टला, जे माझ्यासोबत चांगले होते त्यांना विचारा. जे नव्हते त्यांना विचारून उपयोगच नाही. सगळे माझ्याबद्दल निगेटिव्हच बोलणार. बट मी माझी दिवाळी आर्टिस्ट सोबत जरी साजरी नसेल केली ना, फराळ दे, हे दे, ते दे, नाही. मी माझी दिवाळी माझ्या सेटवरच्या कुत्र्यांसोबत, माझ्या स्पॉट दादांसोबत, माझ्या लाईट दादांसोबत, माझ्या सेटिंग दादांसोबत, माझ्या मेकअप दादांसोबत आणि हेअर दादा, जे एकदम, मी त्यांना म्हणणार नाही की ते लोकं खूप खाली आहेत आमच्या, नाही. मला असेच लोक आवडतात जे खूप दिखावा नाही करत. मला असे लोक नाही आवडत जेव्हा मीडिया आल्यानंतर त्यांचं रूप वेगळं असतं आणि मीडिया गेल्यानंतरचं त्यांचं रूप वेगळं असतं. मीडिया येण्याआधी तुम्ही आम्हाला विचारत नाही, फॅन हवा का, पाणी हवं का, हे हवं का, ते हवं का. मीडिया आल्यानंतर का मी अचानक हायलाईटमध्ये येतो, का दिसतो आम्ही तुम्हाला? बेटा ये चाहिए क्या, वो चाहिए क्या? त्याच्या आधी तुम्हाला आम्ही दिसत नाही. मग हे सगळं मला दिखावा अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी स्ट्रेट फॉरवर्ड होते तिथे सेटवरती. जे माझं बोलणं कोणाला आवडत नसेल. मी जशी स्पॉट दादांशी असते तशीच मी आर्टिस्ट सोबत असते. पण ती मालिका सोडण्यामागे हे एकमेव कारण होतं? नाही, एकमेव कारण नव्हतं. बघ, मला असं वाटत होतं तिथे माझी किंमत नाहीये. आणि ठीक आहे, त्यांच्या दृष्टिकोनाने कदाचित नसेलही. पण माझं म्हणणं हेच आहे, आपण एक प्रोजेक्ट करतो तर आपण सगळ्यांना इक्वल लेव्हललाच बघितलं पाहिजे. सगळ्यांना. जसे माझ्यासाठी लीड सारखे आहेत, तर माझ्यासाठी स्पॉट दादा आमचा सुशील पण सारखाच आहे. माझ्यासाठी तो स्पॉट दादा आणि मारुती दादा म्हण किंवा बरेच आहेत स्पॉट दादा, इतके जवळचे आहेत, शिवा दादा वगैरे, की जसं मी म्हणते, की मी त्यांचा जास्त विचार करते, समोरच्याचा विचार करते. तसं दिवाळीला सुट्टी मिळणार होती, तर मी हा विचार केला, की सगळेजण आता फॅमिलीकडे जातील, हे करतील, ते करतील. सुशील जो 20 वर्षांचा आहे आमच्याकडे, 20-22 वर्षांचा, शिवा दादा आहे वगैरे. सो मी म्हटले, की आता हे लोकं तर गावी जाऊ शकत नाही 1-2 दिवसांसाठी राजस्थान वगैरेला, तर काय करायचं? मी परमिशन काढली प्रोडक्शनकडून, की मी घेऊन जाऊ शकते का बाहेर? आपण टाईम झोनला जातो, आपण गेम खेळतो वगैरे. त्या मुलांनी कुठे बघितलंय गं? टाईम झोनमधलं बॉलिंग काय असतं, गेम्स काय असतात. सो मी परमिशन काढली. मी त्यांना घेऊन गेले मॉलमध्ये आणि हां. त्यांना सगळं खेळायला वगैरे दिलं. बाहेर पॉपटेट्समध्ये वगैरे जाऊन आम्ही खाल्लं वगैरे. तेव्हापासून त्यांचं असं झालं ना, की हा मॅडम कोणतरी वेगळ्याच आहेत आणि एज सेम पडतं ना गं, तो 22 वर्षांचा, मी 25. त्यामुळे त्यांना जर काही मदत लागली, कुठे काही दुखलं-खुपलं तरी पण ते येऊन सांगणार, की सिंचू मॅम ना ऐसा हुआ, वैसा हुआ, ये हुआ. बाकी कोणाशी ते एवढं जवळ कनेक्ट नव्हते करत. सो माझा एक हा स्वभाव होता, की लीड आणि कॅरेक्टर्समध्ये किंवा स्पॉटमध्ये मी नाही हे बघायचे. प्लस एक असं होतं, की डिरेक्शनमधून असेल. लाइक जर वेळ होतोय आपल्याला, तर वेळ होतोय म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीमुळे वेळ होतोय ती जर लीडमध्ये येत असेल किंवा ती जर वरचढ असेल, तर त्या व्यक्तीचं नाव प्रोडक्शनला कसं सांगणार? म्हणून मग आम्ही, "भई पेल लो इनको, बता दो इनका नाम, ये लेट आई, इसको तो सीन ही नहीं आ रहा था, इसको तो इमोशन्स ही नहीं पकडणे आ रहे थे, चढा यांच्यावरती, बोला यांना." मग हे नाव आमचं प्रोडक्शनकडे जाणार. मग प्रोडक्शनला माहीतच नसतं, की यांच्यामुळे लेट झालाय की नाही. मग ते आम्हाला बोलणार. सो हे व्हायचं असं, की
मोठमोठ्या कलाकारांवरती ब्लेम टाकू शकत नव्हते म्हणून आमच्यावरती येत होता. हे बऱ्यापैकी हे मी आता उघड बोलतीये. बरेच लोक आहेत जे आम्ही एकत्र बसतो तेव्हा आम्ही याच गोष्टी बोलतो. त्यांच्यामध्ये तेवढे गट्स नसतील किंवा त्यांना प्रोजेक्ट करायचे आहेत पुढे म्हणून ते बोलणार नाहीत. पण माझं असं नाहीये भाई, माझ्या आयुष्यात स्वामींनी दिलं तर मी पुढचे प्रोजेक्ट करेन, नाही मिळाले तरी पण मी सुखी आहे. पण मला जे नाही पटत ते नाही पटत. ते असेल किंवा मला माझी जी फिगर आहे किंवा मी जशी आहे, मला माझ्यावरती बॉडी शेमिंग करणं, हा एक प्रकार आमच्या सेटवरती खूप जास्त पद्धतीने घडलेला आहे, ज्याच्यावरती मी कितीतरी वेळा सांगितलंय, माझ्यासोबत हे सगळं करायचं नाही. मी घरातून इकडे येताना अंगभर कपडे घालून येते की नाही, तुम्ही मला दिलेल्या कपड्यांवरती मी आता सिंचना म्हणून कॅरेक्टर प्ले करते. ती माझी चॉईस नाहीये साड्या अशा तशा घालणं. पण त्याच्यातून माझी फिगर दिसत असेल तर माझ्या फिगरवर कोणी बोलायचं नाही. ती मला देवाने दिली आहे, मी दाखवायला तुमच्यासाठी करत नाही. सो माझ्या बॉडीवरती पण बोललं गेलंय बऱ्याच वेळेस. असं पण बऱ्याच वेळेस झालंय की आम्ही सीन करतोय आणि मास्टर चालू आहे. सो असं बघ, समोर तुझ्या खूप मोठे मीडियावाले बसले तुझ्याच याच्या कॅटेगरीतले, सो तू थोडी नर्वस होतेस. सो स्टार्टिंग डेजमध्ये मी पण नर्वस होते की एवढे मोठे कलाकार आहेत यार, यांच्यासोबत मला करायचे. आणि सो पहिले डेज माझे गेले नर्वसनेसमध्ये. पण असं नाही होत ना, तू पण त्याच्यामध्ये वर्चस्व मिळवतेस ना. सो डे वन पासून आत्तापर्यंत जर माझ्यासोबत तेच होत असेल की मास्टरला मी गेली आणि जर परत माझ्यावरती जोक्स क्रॅक होत आहेत की बघ आता परत माती होणार आहे, बघ आता परत चुकणार आहे, बघ आता असंच होणार आहे, बघ आता तसंच होणार आहे, हे सारखं सारखं बोलून डिमोटिवेट करणं चुकीचं आहे ग. माणूस शिकतो प्रत्येक गोष्टीतून. मी काय तशीच राहिली आहे का बावळट? शिकली आहे ना, म्हणून तर आतापर्यंत करते. अदरवाईज चेंज केली असती तुम्ही जमत नसते ऍक्टिंग तर. सो त्यांचं असं होतं की काहीही असेल, सीन आला वगैरे तर डिरेक्शन कडून यायचं किंवा आर्टिस्ट कडून यायचं की कशाला रिहर्सल, चला पटपट टेक करूया, वेळ नाहीये. तर पटकन डिरेक्टर कडून असं यायचं की तुमच्यासाठी नाही, आपल्याकडे काय माहिती आहे ना नमुना, जो चुकणारच आहे, माहिती आहे आपल्याला, जो आत्ता आत्ता सुधारतोय वगैरे. सो हे तुम्ही नाही बोलू शकत मला, नमुना सुधारतोय वगैरे. मी काय बिघडले होते म्हणून इथे शिकायला आलीये अकॅडमीमध्ये की मला आत्ता येत नाही म्हणून शिकवा मला? माझ्यात काहीतरी दम होता म्हणून मला चॅनलने सिलेक्ट केलं या कॅरेक्टरसाठी आणि म्हणून मी कॅरेक्टर प्ले करतेय. बरं हे पण नाही, आत्ता तुम्हाला जर का सीन या एका दिवसामध्ये इतके कम्प्लीट करायचे सीन, हे आपल्याला माहिती आहे टार्गेट आहे तुमचं. जर दुसरे आर्टिस्ट दुसऱ्या युनिटमध्ये अडकलेले असतील आणि तुम्हाला ते मिळत नाहीयेत, मग आता ब्लेम कोणावरती टाकायचा? म्हणून जर मी तिथे बसलीये तर पूर्ण सीन वाचून दाखवणं की हे बघ हे आहे, मग तुझं कॅरेक्टर ते आहे, मग डे वन पासून रिकॉल करणं मला माझ्यासोबत नका करू. मला माहिती माझं कॅरेक्टर काय आहे, मी 1.5 वर्ष करते ते कॅरेक्टर. सो माझ्यासोबत हे नका खेळू की प्रोडक्शन हेड आले विचारतायत की जर अरे का लेट होतंय तुम्हाला, अजून पुढचे सीन आहेत वगैरे. तर हे नाही बोलायचं की हिला सीन सांगत बसलो होतो, हिला समजतच नव्हता हा सीन वगैरे. सॉरी बॉस, मला सीन समजला होता. तुमच्याकडे रिझन नाहीये ढकलण्यासाठी की का लेट होतोय म्हणून. सो तुम्ही माझ्यावर नाही चढायचं, माझ्यावर नाही ढकलायचं की हे असं असं आहे. तर मी ऐकून घेणाऱ्यातली मुलगी नाही. आणि जर वाटत असेल त्यांना की मी नवीन आहे, मी लहान आहे, त्यामुळे मी काही बोलणार नाही, त्यांना मी पहिल्याच महिन्यात दाखवलं होतं की मी नवीन नाही, मी लहान सुद्धा नाही. आणि मला कामाची गरज आहे म्हणून मी हात जोडून प्लीज, मी ठीक आहे सर, मी ऐकेन तुमचं, प्लीज मला काढू नका, अशी करणारी मी मुलगी नाही आहे. मला एवढं कळतंय जे माझ्या नशिबात आहे ते मला कसंही करून मिळणार. स्वामी आहेत, स्वामी मला देणार. पण म्हणून मी एवढा अन्याय नाही सहन करू शकत की तुम्ही मोठ्या कलाकारांना काही बोलायचं नाही म्हणून तुम्ही लहान कलाकारांना बोलाल, त्यांच्यावरती सारखं ढकलाल. कारण काय होतं, हे जेव्हा असं होतं ना, त्यामुळे सगळ्यांचंच मत चेंज होतं ग. प्रोडक्शन पासून मग ते प्रोड्युसर पर्यंत जाणार, मग ते चॅनल पर्यंत जाणार की ही मुलगी अशी आहे, तशी आहे, हे आहे, ते. भाई माझं क्लिअर आहे फंडा. मी जर चुकीचं वागत नाही तर माझ्या नावाला डाग लावलेला मी सहन करणार नाही. मी चूक केली नाही तर मी ऐकून पण घेणार नाही, अशी मी मुलगी आहे. मी चूक केली ना तर मी खरं सांगते, मी स्पॉट दादांना पण जाऊन सॉरी म्हणते. सॉरी या दादा, मी कॉफी बोलले होते, तुम्ही चुकून चहा आणून दिलीत वगैरे, असं काही असेल तरी सुद्धा मी काही चूक झाली मी सॉरी म्हणते. मी रागात असेल पटकन मी म्हणते नाहीच आहे असं म्हटलं तरी सुद्धा मी जाऊन सॉरी म्हणते त्यांना. सुशील सॉरी, मी रागात होते मगाशी, तू येऊन गेलास, मी चुकून तुला बोलले. हेअर दीदींना पण मी सॉरी म्हणते. मला सॉरी म्हणायला जड वाटतच नाही. मी सॉरी पण म्हणते, सगळं करते, झुकते पण जर चूक असेल तर. पण माझी चूक नसेल ना तर मला कोणीच बोलायचं नाही, मी कोणाचंच ऐकून घेणार नाही. मी 2 पैशाचं तुमचं खाल्लं नाहीये ना, मग मी तुमचं ऐकून नाही घेणार, सॉरी.
अशी मी आहे. पण तन्वी, हे सगळं होत असताना आता ना हल्ली बरेच कलाकार वोकल होतात किंवा ते सोशल मीडियावर पटकन पोस्ट टाकतात, पटकन व्हिडिओ टाकतात. असे काही म्हणजे अभिनेत्री आहेत किंवा असे काही मेल कलाकार सुद्धा आहेत ज्यांचे पैसे थकलेत किंवा सेटवर त्यांच्यासोबत वाईट होतं. तुला एकदाही नाही वाटलं की ॲटलिस्ट लाईव्ह येऊन बोलावं किंवा ॲटलिस्ट एखादी पोस्ट करावी, म्हणजे जेणेकरून तुझा त्रास जरा हलका झाला असता? बघ, हे सगळं करावंसं मला सुद्धा वाटलं होतं. पण मी ज्या कलाकारांसोबत काम करत होते ती माझी फॅमिली आहे हे मला माहीत होतं. ज्या सिरियलने आज मला घडवलंय, ज्या सिरियलने मला सिंचनाचा रोल दिलाय किंवा ज्या सिरियलमुळे आज मला आयडेंटिटी मिळाली आहे. मी इतकी पण वाईट नाही आहे गं, की माझ्यासोबत अन्याय झाला म्हणून मी 4 लोकांना गोळा करेन आणि सांगेन, की बघा माझ्यासोबत हे झालं, बघा माझ्यासोबत ते झालं. मला माझ्या फॅमिलीसोबत हे करायचं नव्हतं. ही माझी फॅमिली आहे. माझ्या मम्मीसोबत पण खटके उडतात. म्हणून मी सोशल मीडियावरती जाऊन सांगते का माझी मम्मी माझ्यासोबत अशी वागते. भांड्याला भांडं घासतं. पण माझं म्हणणं होतं की हे आतल्या आत पण सॉर्ट होऊ शकतं. करेक्ट, हे करेक्ट. तुम्ही आतल्या आत सॉर्ट करा. तुम्ही सगळ्यांशी नीट वागा. प्रोडक्शनला पण माझं तेच सांगणं होतं, की जर तुम्ही दिवाळीला म्हणा किंवा लग्नांना म्हणा, जर तुम्ही लीड्सला सुट्ट्या देताय ना, अहो मग आम्ही पण माणसंच आहोत की आम्हाला कुठे तुम्ही रोबोट म्हणून चार्जिंगला लावताय. आम्हाला पण तुम्ही तसंच ट्रीट करा. आम्ही रोबोट्स नाही आहेत. आम्हाला पण आई-वडील आहेत. आम्हाला पण घरदार आहे. आम्हाला पण सणवार आहेत. आम्हाला पण जाऊ देत ना. आम्हाला पण स्पेंड करू द्यात. त्यांना मन आहेत, आम्हाला पण मन आहे. आम्हाला बॅटरी नाहीये. सो तुम्ही असं नका एकदम घाण वागू आमच्याशी, की तुम्ही आम्हाला घेतलंय परडेने म्हणून आम्ही घरदार विसरायचं, सणवार विसरायचं असं नाही होत. तुम्ही असं नाही करू शकत कोणाशी. सो माझं बेसिक हेच त्यांना बोलणं होतं डे 1 पासूनचं, की आम्ही अचानक तर नाही सांगत आहेत ना सर मला सुट्टी हवी आहे म्हणून उद्या. आम्ही 1-1.5 महिना आधी सांगतोय तर प्लीज आम्हाला सुट्टी द्या. सो हे जेव्हा देत नव्हते ना, तेव्हा ही चिडचिड जास्त व्हायला लागली. मग मी चिडचिड करायचे पण मला वाटायचं की सॉर्ट होईल हे. बट ते सॉर्ट नाही झालं. जी अपेक्षा होती. मग माझं असं झालं की त्यावर मी का बोलू? कशासाठी बोलू? ठीक आहे, एक चान्स देऊया. व्यवस्थित होईल, व्यवस्थित होईल, व्यवस्थित होईल. अगदी सीरियल सोडल्यानंतर सुद्धा मी कोणालाच कॉन्टॅक्ट नाही केला गं, की माझ्यासोबत हे झालंय म्हणून. बरं हे पण माझ्या मनात होतं, की ही सीरियल सोडल्यानंतर जर मी नेक्स्ट कुठला प्रोजेक्ट घेतेय, तर मला हे लोकं निगेटिव्ह पोर्ट्रे करतील उद्या उठून, की हिला नवीन प्रोजेक्ट आलेला म्हणून हिने सीरियलवरती ॲलिगेशन्स लावले आणि सीरियल सोडली. याचा पण मी विचार नाही केला. म्हटलं ठीक आहे, बोलू देत. मला कोणाला प्रूव्ह नाही करायचंय. मला माहिती आहे मी कशी आहे. माझ्या फॅमिलीला माहिती आहे मी कशी आहे. मला लोकांना नाही सांगायचं मी कशी आहे आणि मी सीरियल का सोडली. ना मला सीरियलचा लॉस करायचा आहे. सीरियलला पैसे खूप लागलेत. सीरियल व्यवस्थित चालू देत. मी बाजूला झाल्याने त्यांचं काही बरं वाईट होऊ नये, त्यांची सीरियल्सचा TRP उतरू नये असं मला वाटत होतं. म्हणून मी कोणाकडे काही जाऊन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये नाही पडले किंवा मीडियाला बोलावून काही नाही केलं. वाटत तर खूप होतं बोलावं. कदाचित तेच माझ्याबद्दल काहीतरी उलटं करतील. पण तरी पण मी तेच म्हटले की ठीक आहे. आपल्याला एवढं पण वाईट नाही व्हायचंय एखाद्याच्या लाईफमध्ये की त्यांचे पैसे लागलेत आणि त्यांची सीरियल ही होईल, ती होईल. म्हणून मी तो चान्स दिला होता आणि डावललं होतं. बट सीरियल सोडल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागे जर कोणी बोलत असेल ना, तेवढ्यासाठी मला हे सांगायचंय की सीरियल मी नवीन प्रोजेक्टसाठी नाही सोडली. मला त्रास 1-1.5 वर्ष होत होता हे मी सारखं सांगून सुद्धा जर माझ्यासाठी कोणी स्टँड नाही घेतला जस्ट बिकॉज आय एम कॅरेक्टर आर्टिस्ट आणि माझा कोणी विचार नाही करत आहे, तर सॉरी बॉस. मग जिथे माझा विचार केला जात नाहीये तिथे मी सीरियल सोडतीये. आणि मग जर मला अपॉर्च्युनिटी जी आली होती त्याचा मी सीरियल सोडल्यानंतर विचार करतीये, तर ह्या दुनियेमध्ये प्रत्येकजण स्वार्थी आहे. तुमची सीरियल सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मी घरी बसावं का? मी माझं नाव पुढे नाही न्यायचं का? मी माझं स्वतःसाठी काही करू नये का? तुम्ही माझ्यासाठी काही केले का नाही? मग मला माझ्यासाठी करू दे ना. मग जर मी दुसरी सीरियल घेतेय, नवीन प्रोजेक्ट घेतेय ना, तर तुम्ही बोलू नाही शकत मला, की मी घेतला वगैरे काही. म्हणून एवढ्यासाठी मी उघडून बोलले, की हां, या गोष्टी होत्या म्हणून मी सोडलं. बाकी काही आणि मला मेल चेंज करण्यासाठी पण सांगितलं गेलं होतं, की हा मेल नको, दुसरा मेल कर म्हणून. त्याच्यावरती पण मी पद्धतशीर उत्तर दिलं. हा मेल चेंज करून जर मी लग्नासाठी सीरियल सोडते म्हटलं आणि मी लग्न करत नाही, मी दुसरा प्रोजेक्ट करते, तर उद्या उठून लोकं मला बोलणार आहेत, की ही फ्रॉड आर्टिस्ट आहे. ही एक सीरियल घेऊन दुसऱ्या सीरियलकडे जाते, तर ही फ्रॉड आहे. हिला काम नका देऊ. सॉरी.
मी फ्रॉड नाही आहे. मी तुमच्याबरोबर कोऑर्डिनेट केलं होतं व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी इग्नोर करून काम करत होते. तरीसुद्धा माझी बाजू घेतली गेली नाही म्हणून मी सिरियल सोडली. हा माझा मेन मुद्दा आहे. त्यासाठी मी मेल नाही चेंज करू शकत की मी मेल चेंज करते, मला जाऊ द्यात म्हणून वगैरे. नाही, जे आहे ते मी सरळ मेलमध्ये लिहिलंय, मी हा मेल चेंज करणार नाही. उद्या उठून तुम्ही माझ्या पाठीमागे जर मेल हा दाखवताय की बघा लग्नासाठी गेली, ह्याच्यासाठी गेली, त्याच्यासाठी गेली आणि नवीन प्रोजेक्ट करते. नाही, मला त्रास झाला म्हणून मी तिथून निघाले आणि मग मला नवीन प्रोजेक्ट मिळाला म्हणून मी तिकडे आहे. सो हे सगळं बेसिकली होतं. पण तेवढं मला कोणाशी रूढ नव्हतं व्हायचं म्हणून मी कोणाला गोळा करून कुठल्या गोष्टी सांगितल्या नाहीत. बट जर समोरून विचारलं जाते तर मी ऑब्व्हियसली सांगणार. मी खोटं बोलणार नाही आणि मी खोटं बोलतही नाही. अगदीच. पण त्यांनी एक मुलगी गावावरून येते, ती आईवडिलांच्या अपोजमध्ये जाऊन या इंडस्ट्रीत पाय ठेवते. तिला बऱ्याच लोकांची टोमणे खावे लागतात, आईवडिलांना खावे लागतात. तरीही ती इतकं छान नाव करते, एका सिरियलमध्ये काम करते. आणि त्या सिरियलमध्ये तिच्यासोबत फार वाईट होतं आणि ती मालिका सोडते आणि आता तिच्याकडे नवीन प्रोजेक्ट येतो. या सगळ्यांमध्ये हे खूप तुझं लाईफ या 25 वर्षात अपपेक्षा मला डाऊन जास्त वाटलं इमोशनली. प्रोफेशनली तू अपच होतीस, इमोशनली फायनान्शियली थोडे डाऊनफॉल मला दिसत आहे. हो, या एकाही पॉईंटला असं नाही वाटलं चूक केली मी इथे आली किंवा मी का आले किंवा मी काहीतरी वेगळं करू शकले असते, असं एकदा तरी वाटलं? बऱ्याच वेळा वाटलं. बऱ्याच वेळेस वाटलं मला की मी चूक केली आहे. मी कदाचित या इंडस्ट्रीसाठी बनलेच नाही आहे, कारण माझा स्वभाव मला नाही आवडत हल्ली कोणी मला काही बोललेलं, किंवा मी खूप जास्त माझ्या नावाला जपते की माझ्या नावावरती डाग नाही लागले पाहिजे. सो निगेटिव्ह बोलणारे पण खूप असतात, पण मी त्यांचा विचार नाही करत, कारण माझ्या मम्मीला मी सगळं खरं सांगूनच गोष्टी करत असते. सो बऱ्याच वेळेस असं वाटलं की मी इंडस्ट्रीसाठी नाही बनली आहे वगैरे. पण मला पप्पांनी सांगितलेलं एक विधान नक्की आठवतं त्या वेळेस, की पाण्यात पडलीस ना तर हातपाय मार, बुडू नकोस, आणि ज्या गोष्टीमध्ये हात घालतेस ना त्याच्यावरती वर्चस्व मिळव. मग जर तू भिकाऱ्याचा रोल करतेस तर एवढा ताकदीने कर की भिकारीच तुला नाव पडलं पाहिजे. अरे ही बघ ती भिकारी त्याच्यातली, लीड म्हणून पण नाही, भिकारी म्हणून ओळख निर्माण कर, पण कर. सो मला जेव्हा गिवअप करावं असं वाटलं ना तेव्हा मला पप्पा आठवले की मी करू नाही शकलो. पप्पा माझे सिंगर होते, पण त्यांच्यावरती खूपच बर्डन असल्यामुळे संसाराचं इकडचं तिकडचं, त्यामुळे पप्पांनी स्वतःचं स्वप्न पूर्ण नाही केलं. मग माझं असं झालं की नाही, पप्पांना मी बोलली आणि पप्पांनी मला सांगितलंय की जर तू ही गोष्ट करतेस, जोपर्यंत टोकाला नाही पोचतेस ना, उंची गाठत नाही, शिखर गाठत नाही आहेस, तोपर्यंत तुला प्रयत्न हे करायचेच आहेत आणि नाही गिवअप करायचं कोणामुळेच. सो जेव्हा मला कानावरती बऱ्याच गोष्टी आल्या, माझं नाव खराब केलं गेलं गावातसुद्धा माझ्या, की अरे ही तर अशीच आहे. बघ, माणूस कपड्यांवरून जज नाही होऊ शकत. आज मी तुझ्यासमोर साडी घालून इंटरव्ह्यू देईन आणि खूप देवदेव करेन म्हणून मी चांगली आहे हे कधीच प्रूव्ह नाही होऊ शकत, कारण मी मनातून किती घाण आहे ना हे मला माहीत असेल. पण जर मी तुझ्यासमोर उद्या उठून छोटे कपडे घालून इंटरव्ह्यू देते आणि देवदेव पण नाही करत आहे ना, पण मला माहिती आहे मी काय स्ट्रगल केलं आहे, मी किती चांगल्या वेने तुझ्यासमोर इथपर्यंत पोहोचली आहे आणि मी काय बोलते आहे हे मला माहिती आहे. सो कपड्यांवरून जे जज केलं जातं माणसांना, हे मला पूर्णपणे डोक्यात जातं की ही असे कपडे घालते म्हणजे ही कॅरेक्टरलेस आहे, ही असं बोलते म्हणजे ही कॅरेक्टरलेस आहे. ठीक आहे, मी उद्या छोटे कपडे घालते आणि देवदेव करते म्हणजे मी चांगली होईन का? नाही. तुम्ही देव नाही बघणार, तेव्हा तुम्ही काय बघणार? कपडे. चांगली गोष्ट तुम्ही बघताय का? नाही. देव ही चांगली गोष्ट आहे, मीच करते, पण तुम्ही ते नाही बघणार. तुम्ही बघणार छोटे कपडे. मग मी साडी प्लस देवदेव केलं म्हणजे मी चांगली आहे बाबा, पण त्या साडीच्या पाठीमागे किती गोष्टी केल्यात हे तुम्ही नाही बघणार. सो ह्या गोष्टीवरती मी खूप ट्रोल झाले माझ्या गावात. म्हण आत्ता माझ्या गावातले लोक बरेच, त्यांना माझी ह्या म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आली हे कळल्यानंतर शांत आहेत वगैरे. पण माझ्या आईने, हॅट्स ऑफ माझ्या आईला, इतकं सगळं ऐकून सुद्धा माझी आई परत माझ्या पाठीमागे उभी राहते की ठीक आहे, तू आम्हाला सांगून सगळं करतेस ना, ठीक आहे. मी घालते ना, मी छोटे कपडे सुद्धा घालते, मी पूर्ण कपडे सुद्धा घालते, पण कपड्यांवरती काय आहे ग? जनरेशननुसार जसा देश तसा वेश. मी गावात जाऊन घातलेत का कपडे? तर नाही, मग ते नाही दिसणार. पण मी गावातल्या लोकांच्या पाठीमागे ते कपडे घालते आणि इन्स्टावरती पोस्ट करते, त्याच्यावरती ट्रोल.
बघितलं का उदय कोलतेची पोरगी छोटे कपडे घालते आणि फिरते. पण मी माझ्या त्या इव्हेंटमध्ये साडी घालून नव्हते जाऊ शकत. तो आम्हाला ड्रेस कोड Dress होता, code. की हे कपडे आहेत, हा ड्रेस कोड आहे. त्याला तोडून मी जाऊ का? बरं जसं आहे तसं वागू देत मला. मी सारखं बॅनर लावून फिरावं का? की मी कॅरेक्टरलेस नाहीये, मी चांगल्या वेनेच पुढे गेलीये किंवा मी चांगलीच आहे, हे मी सारखं सांगावं का? मी कुठल्याच हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. आई शपथ सांगते, स्वामींची शपथ. हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे जिथे मी खूप ओपनली बोलतेय सगळ्या गोष्टी. मी कधीच स्वतःला डिफेंड पण नाही केलं. कपड्यांवरून मला लोकं बोललेत. माझ्या स्ट्रेट बोलण्यामुळे लोकं मला बोलली किंवा ही अशीच बोलते, अशीच मी नाही बोलली. मी आज ओपनली बोलतेय या गोष्टी. मी या गोष्टी खूप सहन केल्यात. खूप सहन केल्यात. जर मी सांगायला गेले नंतर दिवस कमी पडेल आपल्याला. इतक्या गोष्टी मी सहन केल्यात. तर आलेत मला असे अनुभव खूप आलेत. पण तेच आहे की सगळ्या गोष्टी इग्नोर करून मला माझा गोल ठरलाय, एम ठरलंय की मी छोट्या गावातून आले म्हणजे मी लहान नाही किंवा मी गरिबीतून वरती आले असेल, पण हम्म. आता मी गरीब नाही. मी स्वतःला प्रूव्ह करत गेले. इव्हन मला रंगावरून पण हिणवलं गेलं होतं लहानपणी. मी आत्ता इतकी छान व्यवस्थित दिसतेय ना, अशी मी नव्हते. मी टॉमबॉय होते. मी स्पोर्ट्स वुमन होते पहिल्यांदा. मी हो. गुडघे फोडून कबड्डी खेळली आहे, क्रिकेट खेळली, क्रिकेटची कॅप्टन होते, थ्रोबॉलची कॅप्टन होते. त्यामुळे जो जो भांडखोर स्वभाव आहे ना माझा, तो मला कोणी ट्रिगर केलं ना पटकन तो बाहेर येतो. मला चिटिंग नाही आवडत. चिटिंग माझ्याकडून झाली, माझ्या टीमकडून झाली. मी बोलते भाई माझ्याकडून चिटिंग झाली. नाही, नाही. हा वाला पॉइंट नाही आमचा. हे पण मी बोलते. सो मी ना टॉमबॉयवाली होते आणि आमच्या घरामध्ये मी एकटीच टॉमबॉय होते आणि काळी होते कारण मी खूप उन्हामध्येच खेळायचे. बाकी सगळ्या गोऱ्या वगैरे होत्या. सो तेच रिलेटिव्ह जरी नाही बोलले तरी बाकीचे लोकं असतात ते बोलायचे, की "अरे ही काय आहे? किती चांगला ड्रेस आहे. हिने घातला असताना ही गोरी आहे, हिच्यावरती चांगला दिसला असता" वगैरे, वगैरे. सो ते गोरं काळं एक आहे ना, ते माझ्या एक तिडीक जाते खूप डोक्यात. सो खूप असे पॉइंट्स आहेत ना, जिथे गोरं काळं आहे, लीड कॅरेक्टर आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. गरीब श्रीमंत एक आहे. छोटे कपडे, मोठे कपडे एक आहे, पूर्ण कपडे. परत झिरो एक्सपिरियन्स आणि खूप मोठा दिग्गज कलाकार याच्यामध्ये जी कंपॅरिझन आहे, हे एक मला नाही आवडत. खूप गोष्टी त्या डोक्यात जातात. तेव्हापासून मी जेव्हा काळं-काळं हिणवत जायचेत ना लोकं, तेव्हा मी ठरवलं, की ही काळी कधीतरी स्वतःचा ब्रँड करेल आणि तुम्हाला झोप येऊ देणार नाही एक दिवस. की लग्नाला जाताना तुम्ही जिला नावं ठेवलेत ना, ती लग्नाला येताना तुम्ही 2 दिवस झोपणार नाहीत, की आता ही नेमकी कशी येणार आहे किंवा मला बघण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. सो मी जे आत्तापर्यंत जी माझी जर्नी आहे, मी जे घडत गेले, लोकांना वाटेल ही खूप अशीच बोलते, तशीच बोलते. ह्या बोलण्यापाठीमागे पण रिझन्स आहेत. मी जे झेललंय म्हणजे मी जे बोलते आता, की गोरं-काळं बोललं गेलंय. हे गोरं-काळं बोलणं हे इथपर्यंतच स्टॉप नाही होत. जेव्हा आपण लहान असतो ना आणि सारखं प्रत्येक वेळेस जेव्हा तुझ्यावरती ते बोलणं होत जातं 4थी-5वीत असताना, की ही तर काळीच आहे, ही तर अशीच आहे, ही तर अशीच आहे, ही तर टॉमबॉय चालते बघ कशी लहानपणी आहे ना आपल्यावरती या गोष्टींचा जास्त फरक पडतो. की फक्त ह्याच गोष्टी नाहीत गोरं-काळं. माझ्या पप्पांची पहिल्यांदा परिस्थिती पण नव्हती चांगली. आम्ही खूप हालातीतून वरती आलोय. आत्ता टचवूड माझ्याकडे सगळं आहे, पण ते बघायला पप्पा नाही आहेत म्हणून मला जास्त वाईट वाटतं, की आज मी घडले त्यांच्या स्ट्रगलमुळे. माझ्याकडे सगळं काही आहे, पण मी गरिबी नाही विसरली. म्हणून मी म्हणते ना, की मी पहिले स्पॉट दादांना किंमत देते कारण मला माहिती आहे, की यांची लाईफ काय आहे. मी जवळून बघितलंय ते. सो पप्पा गरीब असल्यामुळे ना खूप वेगळी किंमत होती आणि बाकीच्यांना खूप वेगळी किंमत होती. लग्नांमध्ये म्हण, कुठल्याही इव्हेंट फंक्शन्सला म्हण, उदयची मुलं म्हणून आम्हाला कमी थोडी व्हॅल्यू होती. की जर का कुठे जायचंय वगैरे ना, तर त्या लिस्टमध्ये आम्हाला पकडायचे नाहीत किंवा तेव्हा आमच्याकडे गाडी पण नव्हती. पहिल्यांदा गाडी मी घेतली घरामध्ये पप्पा गेल्यानंतर. सो लिटरली अशा पण घटना झाल्या आहेत, की आमच्याकडे गाडी नाहीये. सो आम्हाला ग्राह्यच धरलं जायचं नाही, की आता लग्नाला जायचंय तर मग कुठे? लिटरली आमच्यावरती अशी पण कंडिशन होती, की लोकं विचार नाही करायचेत, की अरे हे लोकं कसे येणार आहेत? पण लग्नाला जाण्यासाठी आहे ना बाकी सगळे लोकं आपापल्या गाड्यांमधून जायचे, आम्हाला ट्रॅव्हल्समध्ये टाकायचे. सो हे पण मी बघितलंय आणि ही सगळी गोष्ट माझ्यासोबत झाली आहे ना, त्यामुळे कदाचित मी खूप त्या बाबतीत स्ट्रॉंग झाले, की गरिबी आणि श्रीमंतीमध्ये माणसं किती भेदभाव करतात.
म्हणजे तेव्हाची मी आणि तेव्हा मला दिलेली वागणूक आणि आज माझ्याकडे गाडी असतानाची वागणूक यामध्ये खूप डिफरन्स आहे. आज मी हिरानंदानीमध्ये राहते. मी का राहते? माझ्या पप्पांचं स्वप्न होतं हिरानंदानीमध्ये राहणं. आज मी ते अफोर्ड करते आणि मी तिथे राहते. म्हणजे जी मुलगी जिला काहीच किंमत नव्हती लहानपणी, कुठल्याही लग्नात जाताना किंवा कुठल्या गाडीत बसवायचं हे पण त्याच्या डोक्यात कधी येत नव्हतं, ट्रॅव्हल्समध्येच बसवा कदाचित असं तसं. आम्ही लिटरली माहितीये, मम्मी पप्पा वगैरे आम्ही लिटरली घरी रात्री विचार करायचो की आपल्याला अजून फोन नाही आलाय, मग आपण कुठल्या गाडीतून जायचं म्हणून. ही कंडिशन होती तेव्हा. आणि आत्ताची कंडिशन, जेव्हा फोन येतात, तुझ्या गाडीत जागा आहे का, आम्हाला यायचंय म्हणून. आज मी स्वतःला तेवढं घडवलं. पण त्या जर्नीमध्ये ना, मी जर अजून हळवी राहिले असते किंवा लोकांचा विचार करत राहिले असते ना, तर मी अजूनपर्यंत पुढे नसते गेले. त्यामुळे लोकांना मी उर्मट वाटेन, मी स्ट्रेट फॉरवर्ड वाटेन किंवा मी अशीच आहे असं वाटेन किंवा मी भांडखोर आहे असं वाटेन. माझ्या बोलतात ना, माझ्या एवढ्या कणखर स्वभावामागे आहे ना, एक मुलगी होती जिने माझ्या पप्पांचं स्ट्रगल सगळं बघितलंय. पप्पांना दिलेली वागणूक मी बघितलीय. जिथे पैसेवाले लोक आहेत ना, त्यांना मिळालेली वागणूक आणि माझ्या पप्पांना मिळालेली वागणूक ही मी लहानपणापासून 20 वर्षांची किंवा 19 वर्षांची असेपर्यंत बघितली. की पैसा आल्यानंतर कशी वागणूक देतात लोक आणि पैसा नसताना कशी वागणूक मिळते लोकांना, हे खूप जवळून बघितल्यामुळे आहे ना, पैसा मिळवायचा आणि नाव कमवायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवलं होतं. बाकी मला दुनिया काय बोलतीये ना ह्याच्याशी फरक नव्हता पडत. आणि मम्मीला मी तेवढंच बोलले होते, मम्मी मला फक्त तू पप्पांच्या पाठीमागे सपोर्ट कर. मी एवढा पैसा कमवेन आणि एवढं नाव कमवेन ना की तीच लोक आपल्या पाठीमागे फिरतील, आपल्याला फोन करतील, या फंक्शनला येणार आहेस ना, प्लीज ये हा, प्लीज ये हा, असं लोक म्हणतील. आणि आज मी ते कमवलं. पण त्या पाठीमागची जर्नी कोणाला माहिती नाहीये. ज्या लोकांना मी नको होते ना, आज ते लोक मला फोन करून करून जवळचे करतात, आमची हीच आहे तीच आहे वगैरे. पण गरिबी माणसाला खूप गोष्टी दाखवते, खूप प्रचंड. आणि माझ्या पप्पांना दिलेली व्हॅल्यू मी कधीच नाही विसरू शकत. खूप. आणि माझे पप्पा इतके देव माणूस ना ग, कधीच स्वतःला कमी वागणूक दिलेल्यामध्ये सुद्धा त्यांनी कंपॅरिझन नाही केलं. आम्हाला स्वतःला जाणवून नाही दिलं ही गोष्ट की मला कमी लेखलं जातं सगळ्यांमध्ये किंवा मला अशी वागणूक मिळाली. कित्येक लग्नांमधून आहे ना, पप्पा मान खाली घालून लिटरली आलेले आहेत, कारण पप्पांना ती वागणूक नाही मिळाली अगं. पण पप्पांनी कधी आम्हाला दाखवून नाही दिलं, कारण आम्ही खचून जाऊ. पण एक मुलगी असते ना ग, मुलीला समजतं की पप्पा हर्ट झालेत, पप्पांना कमी वागणूक मिळाली. माझा भाऊ आहे ना, थोडा बालिश आहे अजून सुद्धा. आता तो 22 वर्षांचा आहे, पण तो बालिश आहे, त्याला एवढं नाही कळत. आता कळतं की आपल्याला काय वागणूक मिळाली होती लोकांकडून वगैरे. पण मी नाही ती वागणूक विसरली आहे. मला जे पप्पांना माझ्या जी वागणूक मिळाली, माझ्या आईला जी मिळाली, गरिबी, तरी पप्पांनी खूप खूप जास्त प्रगती करून आम्हाला कुठल्याच गोष्टी कमी पडू नाही दिल्या. म्हणून कदाचित मी आता या लेवलपर्यंत आले असेल. पण माझ्याच जवळच्या लोकांनी मला दुनिया शिकवली, कसं असतं जग, कसं नसतं जग. पण अगदीच आता ते असतील आणि असं म्हणतात की ते बघत असतील आणि हो, ते त्यांच्या बघतात. मला जाणवतं अगं हो. पप्पा आहेत म्हणून. मी जी गोष्ट मागते ना अगं, मला ती मिळते. आणि हा प्रोजेक्ट सुद्धा कदाचित यासाठी मला मिळाला असेल की मला जितकी नावं पडली, अशीच आहे तशीच आहे, उद्या उठून मला बघितल्यानंतर लोक समजतील की अरे ही अशी नव्हती, हिला परिस्थितीने असं बनवलं. माणूस कधीच वाईट नसतो किंवा माणूस जो असतो ना, तो पहिल्यापासूनच तसा नसतो. परिस्थिती त्याला घडवते. मी 20व्या वर्षी अनुभव घेतला ग एवढा सगळा. आज मी 25 वर्षांची आहे. लोकांना 40 पर्यंत नाही अनुभव येत एवढे जितके मी 20व्या वर्षी घेतले. मी लिटरली अशी शॉक्ड होते की का सगळे माझ्यासोबत असे वागतायत, का पप्पांसाठी कोणी नाही पुढे येत आहे, का असे आम्ही वाऱ्यावरती पडलोय, कोणीतरी स्टँड घ्या प्लीज, पप्पांना वाचवा. इथपर्यंत मी म्हणजे सगळ्यांकडे मी अशा भाषेत बोलले की पप्पांना प्लीज वाचवा. मी लिटरली डॉक्टरकडे पण जाऊन बोलले, प्लीज त्यांना कोमामधून बाहेर काढा वगैरे. डॉक्टर बोलले, बाळा देवाकडे प्रार्थना करा सगळ्यांनी आणि एवढंच बोला, आमच्या पप्पांना आता देवा लवकर लवकर यातून मुक्त कर, कारण पप्पांकडे तुझ्या आता ताकद नाहीये सहन करण्याची. माझे पप्पा ना पॅरालाइज झाले होते, 1 महिनाभर कोमामध्येच होते.
नंतर पॅरालाइज झाले. त्यांना पाण्याच्या गादीवर ठेवलेले आणि त्यांची पाठ आहे ना पूर्ण, जरा जरी बोट लावलंच ना तरी स्किन निघायची, इतकी त्यांची कंडिशन झालेली. आणि त्यावेळेस सुद्धा विचारायला कोणीच नव्हतं. घर कसं चाललंय, दुकान कसं चाललंय, काही मदत. माझी मम्मी एक बाई असून सुद्धा जे डीलर्स असतील वगैरे ना, त्यांना फोन करून करून माल मागवत होती. कोणी नव्हतं आलं विचारायला आम्हाला तेव्हा काय मदत लागणार आहे का, काय नाही. तेव्हा मी दुनियादारी ओळखली, सगळी दुनिया बघितली की नाही, आपल्यालाच आपण आहोत 4 जण आणि आपल्यालाच सगळं करायचंय. त्या दिवशी मी स्ट्रॉंग झाले. आणि आत्ता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर त्या लोकांचे जरी रिॲक्शन असेल ना, तरी पण मला सांगावंसं वाटेल की हो, तुम्ही कोणी नव्हतात माझ्यासाठी. मी जे आज आहे ना, ती माझ्या स्वतःच्या हिमतीवर आहे, कोणी न विचारता आहे. आणि मला गर्व आहे. आणि मला ह्या गोष्टीचा नाही फरक पडणार की तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल, मी नेमकी काय बोलते. कारण हे सगळं झेलताना कोणी विचारलंच नाही मला, तू काय फेस करतेस, तुला आमची गरज आहे का वगैरे. सो मला असं वाटतं की हो, जेव्हा माझ्या पडत्या काळात जर माझ्यासाठी कोणी नव्हतं, तर माझ्या चांगल्या काळात सुद्धा मला तुमच्या कोणाचीच गरज नाहीये. मी अगदीच. माझ्या चांगला काळ सुद्धा माझ्या मम्मी आणि माझ्या घरच्यांसोबतच तो शेअर अगदीच. करेन. आणि आता चांगला काळच येणार आहे हो. आणि त्यासाठी तू खूप मेहनत घेतलीयस, घेतेस आणि तू घ्यावीस मेहनत. कारण का ज्या तन्वीला मी आता बोलताना ऐकते, त्या तन्वीला मला 4 महिन्यानंतर 3 महिन्यानंतरही तितकंच स्ट्रॉंग, तितकंच डाऊन टू अर्थ आणि तितकंच प्युअर बघायचं आहे. मला माहिती आहे की तू एका अशा ठिकाणी चालले, ते एकतर माणसाला बनवतं नाही तर बिघडवतं. मला असं वाटतं तू याचा पुरेपूर फायदा घ्यावास. तू यातून माणूस म्हणून काय आहेस हे जगाला आतापर्यंत तू नाही दाखवलंस. तू एका फिल्टरच्या आत लपलीस की तू इमोशनली किती वीक आहेस ते नाही दाखवलंस, किंवा तू मला इमोशनली दाखवायचं पण नाहीये. नाही. मी तरी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये नाही नाही म्हणत पटकन रडले. कारण मला ना, मी गेले फ्लॅशबॅक आले मला ते सगळे की मी काय फेस केलं होतं एका पॉइंटला. सो मला नव्हतं रडून दाखवायचं किंवा मला पण तू नव्हतंच फार रडायचं, स्ट्रॉंग आहेस तन्वी. तू नव्हतंच फार फार रडायचं. कमी मुली आणि मी मुली स्पेसिफिकली म्हणेन, कारण का फार कमी मुली इतक्या स्ट्रॉंग असतात ज्या घर स्वतःच्या खांद्यावर एकटीने उचलून चालतात आणि इतकं काहीतरी पुढे करतात आणि समाजाचे इतके टोमणे खाऊनही तू आज इतकी स्ट्रॉंगली बसलेस. मला खरंच तुझा अभिमान आहे. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. इतका छान, इतका स्पष्ट, क्लिअर आणि विदाऊट एनी फिल्टर इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ती सगळी स्वप्न स्वामी पूर्ण करोत. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गर्ल अंकिता #धाकड गर्ल सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय.